नमस्कार मित्रांनो, एस ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याकडे मल्चिंग आहे। मल्चिंग आपल्याकडे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहे। प्लेनमध्ये आहे, होलमध्ये आहे, सिंगल होल, झिगझॅग होल, त्यामध्ये 20 मायक्रॉन आहे, 25 आहे, 30 आहे, 3.25 फूट आहे, 4 फूटमध्ये आहे। तसं बघायचं गेलं तर 2 फुटापासून आपल्याकडे 8 ते 10 फुटापर्यंत मल्चिंग मिळून जातं। आपल्याला जसं पाहिजे, समजा तुम्हाला जे पिकामध्ये असे आता जे पीक घ्यायचं आहे, कशा पद्धतीचं पीक घ्यायचं तशा पद्धतीने आपल्याला मल्चिंग मिळून जातं। म्हणजे तुम्हाला जर असं पाहिजे की 2 फुटावर 3 फुटावर, तर तशा पद्धतीने आपण होल मारून देतो। आता आपण आणलेलं हे कांद्यासाठी मल्चिंग, तर हे आपण आता डेमो म्हणून हातरलेलं आहे। हे बघा, एक 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 होल आहे, 4 बाय 4 म्हणजे 4 इंचावर एक होल आहे हे असं। आणि एक लाईनमध्ये आपण इथं बघताय तर एक लाईनमध्ये टोटल 10 होल आहेत। पूर्ण याच्यामध्ये एक एक पद्धतीने रोप आपल्या त्या ठिकाणी लागवड होणार। आणि 1 एकरला जवळपास 6 बंडल लागतात। आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन जर काढलं तर कमीत कमी 1 एकरला 2,30,000 ते 2.5 लाख आपलं रोप लागवड त्या ठिकाणी होते। आणि ह्याच्यामध्ये आपली मर्जी म्हणतो आपण, तर 1 ते 2% शक्यतो नाहीच, पण 1 ते 2% पकडून चला। म्हणजे एकंदरीत आपलं उत्पादन हे कांदा मल्चिंग ह्याच्यामुळे एका कांद्याचं वजन 100 ग्रॅम ते 120 जवळपास 150 ग्रॅमपर्यंत जातं। म्हणजे आपलं उत्पादन एकरी जवळपास 25,000 किलो एवढं येऊ शकतं। म्हणजे हे असं भरपूर तसं येतं, पण सरासरी आपण 25,000 पकडून चालूया। म्हणजे एवढं उत्पादन आपलं डबल होतं ह्याच्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये आपण जर आता हे कांदा जर असा मल्चिंगवर वापरला तर आपलं तण म्हणजे आपला खर्च हा कमी होतो आणि उत्पादन आपलं जास्त होतं। तर आपल्याला जर हे पाहिजे असल्यास, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मल्चिंग, कोणतंही मल्चिंग पाहिजे असेल तर एस ॲग्रोमध्ये कंपनीमध्ये व्हिजिट करा, दिलेल्या नंबरला फोन करा, मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा आणि आपलं मल्चिंग मिळवून टाका। धन्यवाद।